चेक. सर्वांचं पुन्हा एकदा आंबेगावकर चषकामध्ये सहर्ष स्वागत. आपण यथोचित शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. आंबेगावकर चषक 20-25 मध्ये माननीय श्री तुकारामजी बांगर साहेबांची नुकताच उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान आयोजन समितीच्या वतीने करणार आहोत. गवळीगावचे माजी कार्यकुशल कार्यसम्राट सरपंच साहेब आहेत तुकारामजी बांगर साहेब आणि त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान आंबेगावकर चषकाच्या वतीने करतोय. तसेच नॅशनल अँटी करप्शन अँड ऑपरेशन कमिटी ऑफ इंडिया ठाणे जिल्हाध्यक्ष माननीय श्री निलेशजी बांगर साहेबांना देखील मी विनंती करेल की आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला देखील यथोचित शुभ सन्मान जो मात्र करण्यात येईल. मॅन ऑफ द मॅचसाठी ज्यांच्या वतीने आपल्याला ट्रॉफी सौजन्य झालेत असे निलेशजी बांगर साहेब त्यांच्या वतीने आपल्याला ट्रॉफी सौजन्य झाले त्यांचा देखील आम्ही यथोचित शुभ सन्मान करतोय. थँक्यू सो मच. तसेच एकनाथजी भोईर साहेबांचा देखील यथोचित शुभ सन्मान करण्यात येईल. माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ मुरबाड तालुका सचिव माननीय श्री एकनाथजी भोईर साहेबांचा देखील यथोचित शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. एकनाथजी भोईर साहेबांचा यथोचित शुभ सन्मान करण्यात येईल. माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ मुरबाड तालुका सचिव एकनाथजी भोईर साहेबांचा यथोचित शुभ सन्मान करण्यात येतोय. तसेच माननीय श्री ऋतिकजी बांगर साहेबांना देखील मी विनंती करेल. आदरणीय ऋतिकजी बांगर यांचा देखील यथोचित सन्मान आपण करणार आहोत. विनंती असेल ऋतिकजी बांगर आपण आपला यथोचित शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थिती दाखवायची आहे. तसेच तन्मयजी बांगर साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील आपला यथोचित शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थिती दाखवा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यथोचित शुभ सन्मान करण्यात येईल. ऋतिकजी बांगर आणि तन्मयजी बांगर साहेबांचं यथोचित शुभ सन्मान जो मात्र करण्यात येणार आहे. तुर्तास आपण मैदानाच्या दिशेला जाणार आहोत. पहिल्या फेरीतील तिसरा सामना विघ्नहर्ता स्पोर्ट्स मानिवली विपक्ष जय हनुमान बांदिवली अशा दोन नामांकित संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते. मॅच चुरशीची होणार आहे यात मात्र शंका नाही आहे. आंबेगावकर चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक मॅच सुनील सर ही चुरशीची आपल्याला पाहायला मिळते. अलीकडच्या क्रिकेटचा दर्जा जर आपण पाहिला तर अलीकडे चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. निरीक्षण अत्यंत चांगलं असतं खेळाडूंचं. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात तुम्ही प्लॅनिंग करू शकता कारण प्रत्येक मॅचची व्हिडिओ तुमच्याकडे आहे. विशिष्ट खेळाडू या अगोदर वेगवेगळ्या टुर्नामेंटमध्ये कसे खेळलेले आहेत त्याचे व्हिडिओज तुमच्याकडे आहेत. त्याच्या विरोधात प्लॅनिंग बनवणं शक्य आहे. परंतु प्लॅनिंग बनवणं एक वेगळी गोष्ट आहे. मैदानाच्या आतमध्ये त्याचा योग्य वापर किंवा अवलंब करणे ही एक वेगळी गोष्ट आहे. याच दरम्यान कुणालजी भोईर साहेब आणि निलेशजी शेळके साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. टी शर्ट स्पॉन्सर आहेत त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत कुणालजी भोईर आणि निलेशजी शेळके साहेबांना विनंती असेल. लागोपाठचे 3 षटकार वैभवजी भोईर यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेलं आहे. फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी जय हनुमान बांदिवली त्यांच्या विरोधात विघ्नहर्ता व्यापारी मानिवली असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. पहिलं षटक संपलंय ज्यामध्ये 11 धावा धावपल कव्हर. निर्धारित 5 षटकांचा सामना पाहायचे कुठपर्यंत डाव घेऊन जातील फलंदाज. विशेषत्वाने या सामन्यामध्ये बॅटर समीरकडे सगळ्यांचं लक्ष असेल. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारी स्पर्धा आणि ह्या मशा परिसरापुरताच मर्यादित न राहता संपूर्ण मुरबाड तालुका असेल किंवा इतर तालुक्यांमध्ये जाऊन ज्याने फलंदाजीचा जलवा दाखवला असा लेफ्ट हँडेड बॅटर कव्हरच्या दिशेने सुद्धा चांगले फटके खेळण्यासाठी जाणला जातो. समीर भोईर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. बघा निर्धारित 5 षटकांचा सामना सुरुवातीची 4 षटकं कंप्लीट करण्यासाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी. त्यापेक्षा अधिकचा वेळ जर तुम्ही खर्च करता तर एक अतिरिक्त खेळाडू 30R सर्कलच्या आतमध्ये घेण्यात येईल. या अगोदर आपण पाहिलं होतं की शिवतेज नावेच्या विरोधात ते मैदानी पंथांनी केलं होतं. या मैदानाचा विचार केला तर हे मैदान हिंदूराव परिवाराच्या वतीने इथे खेळण्यासाठी उपलब्ध झालेले आहे. त्यांच्या आयोजकांच्या वतीने त्याचबरोबर खेळाडूंच्या वतीने आपण धन्यवाद व्यक्त करूया. जास्त वेळ घेतला जात आहे. व्यापारी मानिवली बंटी अँड टीम पद्माकर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. यष्ट्यांच्या मागे तुम्हाला अनुभवी खेळाडू पद्माकर पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक आहे. धाबा 11 बनलेले आहेत आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेतली जाते गोलंदाज महेशच्या वतीने.
नाही, महेशला या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या. हे षटक महत्त्वाचं आहे आणि फार एंडकडून ज्यावेळेस गोलंदाजी होते त्यावेळेस रन बनवणं थोडंसं अवघड असतं. बॅटर्सला या ओव्हरमध्ये पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे समीरचा सरांनी उल्लेख केला की समीर हा ओळखला जातो फार चांगल्या बॅटिंगसाठी. यावेळेस वेस्ट ऑफ वाईट बीमर आणि त्याला पुल करत असताना स्क्वेलेकच्या दिशेला पाहायला मिळतील. मैदानावरती 2 धावा कंप्लीट जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. 9+2 एकूण 3 धावा आड होतील टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 14 धावा या धावफलकावरती. सर, जर विचार केला या षटकामध्ये गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे, पण पहिलाच बॉल जो आहे तो खराब पाहायला मिळतोय. पहिला बॉल फार महत्त्वाचा असतो क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही ओव्हर टाकता. अगदी बरोबर आहे. पहिला चेंडू ज्यावेळेस तुम्ही यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा विचार करता, या विचाराला सगळ्यात अगोदर सलाम आहे. फार मोठं धारिष्ट्य तुम्हाला दाखवावं लागतं, कारण यॉर्कर प्रसन्न थोडा पुढे गेला की त्याचा फुलटॉस बनतो. मैदानाच्या आतमध्ये तोच आपण पाहिला होता. वाचले गोलंदाज कुठेतरी की मोठा फटका आला नव्हता. 2च धाबा तिथे फलंदाजाने कंप्लीट केल्या. 2 आधी 3 धाबा झाल्या. फ्रीडचा चेंडू होता, तो चांगल्या रीतीने हाताळत असताना गोलंदाज महेशला आपण पाहिलं. एकही धाव पूर्ण करताना बॅटरला पाहिलं नव्हतं. स्ट्रायकिंगला बॅटर समीर भोईर आणखी एकदा उसळी घेत असताना चेंडूला आपण पाहिलं. पावलांचा वापर जरी फलंदाजाने केला होता तरी हा सुद्धा एक हाईट बीमर नो, त्याचमुळे गोलंदाजाला थांबावं लागेल. 2 बीमर तुम्ही एखाद्या षटकामध्ये जर हाताळले तर तुम्हाला तिथे थांबावं लागतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करत असताना मैदानी पंच या खेळाडूला तो इशारा देत आहेत. क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असताना क्लॅरिटी ऑफ थॉट्स गोलंदाजाचा क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे, परंतु अति प्रयोगशीलता बऱ्याचदा गोलंदाजाच्या विरोधात गेलेली मी पाहिलेली आहे. तसंच कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालं. माणूस ज्यावेळेस दूध पिताना भासतो त्यावेळेस ताक सुद्धा फुंकून पितो असं म्हणतात. अगोदरच्या बीमरमधून तितका काही लेसन किंवा धडा गोलंदाजाने शिकला नाही. आणखी एक बीमर त्याच्या पद्धतीने टाकण्यात आला. महेशला इथे थांबावं लागलेलं आहे. महेश आता थांबतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी महेश सिनियर म्हणजे महेश नावाचाच गोलंदाज आता पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती 2 बीमरच्या वेळेस फेकले गेले. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स थोडंसं डाऊन झाला असेल आणि महेशला आता बॅटिंगने ती कसर पूर्ण करणं गरजेचं आहे. हे षटक फार महत्त्वाचं होतं. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. 55 ते 60 धावा बनवण्याचा धाडस माणस प्रयत्न केला जाईल बॅटिंग टीमच्या वतीने. जे हनुमान बांदिवली संघ देखील उतरलाय. मात्र तुम्ही अशी गोलंदाजी कराल तर 60 ते 70 धावा हे आरामात बनवू शकतात. त्यासाठी कमबॅक करणं गरजेचं आहे आणि महेश सिनियर आता बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतील उर्वरित 5 चेंडू हाताळण्यासाठी. त्यावेळेस मैदानावरती पाहायला मिळतोय कुठेतरी फलंदाजाच्या वतीने आक्रमक हल्ला चढवण्याचा प्रयत्न. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. कुछ नाही से कुछ तो सही. इथे मोठे स्ट्रोक येत नाहीये तर तुम्ही सिंगल डबलवरती संपूर्णपणाने या मॅच मधार ठेवू शकता. सिंगल डबलने तुम्ही मॅच पुढे नेऊ शकता आणि ते करणं गरजेचं आहे. यावेळेस मारलाय कुठे आणि गेलाय बॉल कुठे. बॉल निघून चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा झटपट पटापट हा स्ट्रोक होता. बॉल निघून चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अचंबित करणारा स्ट्रोक, अविश्वसनीय चौकार. कडे गेली त्याच वेळी बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालं आणि बॉल अखेर निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर थर्ड मॅनला क्लिअर करत. सर, हा वेगळा स्ट्रोक तुम्हाला सहसा बघायला मिळत नाही. अगदी बरोबर. डबल डीप त्याला म्हणू शकतो आपण. या पद्धतीचा फटका पर्पजफुली खेळला जात नाही, तो निघतो तुमच्या बॅटमधून. आकुल टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहे. लेंथ चांगली आहे त्याच्याकडे, त्याचबरोबर नियंत्रण सुद्धा चांगलं पाहायला मिळतं. बरोबर डावी आणि मधली एसटी टार्गेट करत असताना गोलंदाजी करतायत. सूरज ऑन साईडला मजबूत असणारे फलंदाज आहेत हे माहीत आहे गोलंदाजाला, तरी सुद्धा बॅटरच्या स्ट्रेंथवर त्याला बॅकफुटला घेऊन जाण्याचं काम करण्यात येत आहे. गोलंदाज कमालीची गोलंदाजी करतो, परंतु एखादा मोठा फटका बॅटरच्या बॅटमधून आला तरी त्याचा आश्चर्य वाटू नये. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पिक केलंय ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉलला फेकून दिलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर कमालीची फलंदाजी करतायत. इथे एक समीर आणि त्यानंतर आता सूरज, दोन्ही खेळाडू मैदानावरती तापून उठलेत आणि दोन्ही खेळाडूंच्या वतीने जबरदस्त टोळे जंग फटकेबाजी पाहायला मिळते. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. मी म्हटलं होतं की एखादा मोठा फटका आला तरी आश्चर्य वाटू नये, कारण सूरज या पद्धतीच्या बॅटिंगसाठीच जाणला जातो. तुमची क्रिकेटिंग इमेज सर्व काही सांगत असते. तुमचं क्रिकेटिंग प्रोफाईल
प्रतिस्पर्धी संघाला सर्व काही सांगत असतं आणि हे प्रोफाईल 1-2 दिवसामध्ये बनत नाही. त्यासाठी वर्षानुवर्ष तो ट्रेंड तुम्हाला फॉलो करायचा असतो. काही फलंदाज आपल्या नावाच्या समोर वलय निर्माण करतात. अनेक वर्षाने केलेले समीरने ते. सूरज अलीकडचा खेळाडू आहे. 2-3 वर्षापासून आपल्या संघासाठी चांगली कामगिरी, चांगली फटकेबाजी तो करतो. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने 38 सर्कल भेदण्याचं काम केलेलं आहे. स्लॉक केले चेंडूला डीप मध्ये. महेंद्र सिंग धोनी स्टँडच्या समोर. दोन्ही क्षेत्ररक्षकांचे कलेक्टिव्ह एफर्ट, परंतु चेंडू सीमापार. चौकार. स्ट्रोक आहेत ते खेळणं गरजेचं आहे. 360 मैदानाचा तुम्हाला भरोपयोग करणं गरजेचं आहे. एक स्ट्रोक आपल्याला थर्डमॅनच्या दिशेला पाहायला मिळाला, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि आता मिड विकेट. म्हणजे 360 मैदानाचा उपयोग केला जातोय. सहसा सर या संपूर्ण मसा परिसरचा विचार केला तर फार हातामध्ये मोजण्या एवढे जे आपल्याला मैदान पाहायला मिळतील जे 360 आहेत. वाघाचीवाडी संघाकडे तो आपल्याला मैदान पाहायला मिळतो नावेचा, आणि डोंगर नावेकडे देखील आहे. त्या वगळता मला वाटत नाही की जास्त आपल्याला 360 मैदान देखील पाहायला मिळतात. मैदानांचा विचार केला तर ग्रामीण भागात प्रसन्न आहेत मैदानं. आमच्या विभागाचा जर विचार केला तर खानिवरेकडे एक गोलाकार मैदान आहे. त्याचबरोबर हे मैदान सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. डोंगर नावेचं एक मैदान चांगलं आहे. मुरबाडमध्ये सारेक्वा ग्राउंडमध्ये चांगलं मैदान आहे. दहीगावकर चषकाचं आयोजन केलं जातं, तिथेही चांगलं मैदान आहे. भगवा चषक म्हटलं तर तिथेही विस्तीर्ण मैदान आहे. परंतु जसं जसं तुम्ही शहराकडे जाल तशी तशी मैदानांची संख्या कमी होत जाते. अलीकडे त्याचमुळे श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडानगरी मानकोलीला सुगीचे दिवस आलेले आहेत. संपूर्ण बिझी सगळ्या मैदानांमधून जास्तीत जास्त बिझी असणारं ते मैदान आपण बघतो. या मैदानाविषयी आपण चर्चा करत आहोत. अत्यंत विस्तीर्ण अशा पद्धतीचं गोलाकार मैदान आहे. बॅटिंगकडे जर चांगली बॅटरकडे जर चांगली टेक्निक असेल तर तो बॅटर या मैदानामध्ये चांगल्या धावा बनवू शकतो. आतापर्यंत ते केलेलं आहे या दोन्ही बॅटर्सने. जबरदस्त बॅटिंग आणि खराब गोलंदाजी त्यापेक्षा मी म्हणेल, कारण जी गोलंदाजी झाली आहे ती खराब आहे. आता कमबॅक करणं गरजेचं. आणि मसा एंड कडून षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. स्लॉट मधला बॉल होता लॉंग ऑनच्या दिशेला. काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत हे सिंगल मैदानावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. धावफलक 31, 31 या आकड्यावरती. सर मी म्हणेल इथे एक्सपेरिमेंट करण्यापेक्षा स्टिक टू द बेसिक. तुम्हाला नियंत्रित गोलंदाजी करणं गरजेचं आहे. तुम्ही चांगली गोलंदाजी करा, बॅटरने मारलं तर तो त्याचं कौशल्य आहे, पण इथून चांगली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी करणं गरजेचं राहणार आहे. त्यालाच क्लॅरिटी ऑफ थॉट्स म्हणतात. तुम्ही गोलंदाजी करण्यापूर्वी तुमच्या मनामध्ये कोणता विचार येतो. जसप्रीत बुमराहचा जर आपण विचार केला तर एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितलं होतं की मला जे करायचं आहे ते माझ्या डोक्यामध्ये क्लिअर असतं आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मी करतो. इथे फलंदाजाला जे करायचं होतं त्याने ते केलेलं आहे. उंच जर आभाळाकडे नजर दिली तर सूर्य रखरखत आहे, तळपत आहे आणि त्याच पद्धतीने सूरज सुद्धा इथे फलंदाजीमध्ये त्याचा रखरखीतपणा दाखवतोय. दणदणीत खणखणीत षटकार त्याच्या बॅटमधून. 6 चेंडूंचा सामना केला आहे आणि आतापर्यंत 20 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. याच पद्धतीची फलंदाजी अपेक्षित असते डगआउटला ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर फलंदाजीसाठी दाखल होता. नाही, पेपर ची तयारी केली होती समीरची आणि पेपर आलाय सूरजचा, असं काहीसं चित्र पाहायला मिळतोय. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे, मात्र बॉल निघून चाललाय अगदी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही ओळख आहे, म्हणजे चौकार देखील मारतात, षटकार देखील मारतात, सिंगल डबलचा खेळ देखील माहिती आहे दोन्ही खेळाडूंना. आणि म्हणून समीर आणि सूरज हे मी म्हणेल टीम बांदिवलीसाठी फार महत्वाचं आहे. दोन्ही खेळाडूंच्या वतीने सर समसमान आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. कॉम्प्लिमेंट करतायत एकमेकांना आणि हे करता आलं पाहिजे. 2 फलंदाज ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. खरं तर आक्रमकता तुम्ही ज्या पद्धतीने प्रसन्न तो उल्लेख केला की इथे सगळ्यांच्या नजरा समीरकडे आहेत, परंतु सूरज मैदानाच्या आतमध्ये चांगलं खेळतो. ज्यावेळेस तुमचा बॅटिंग पार्टनर चांगल्या टचमध्ये असतो त्यावेळेस तुम्हाला म्हणजे तुमची क्षमता किती जरी मोठी असेल तरी तुम्हाला ठरवावं लागतो की कदाचित आजचा दिवस त्याचा आहे, त्याच्याकडे स्ट्रायकिंग एंड रोटेट करावं लागतो आणि तेच केलंय आतापर्यंत समीरने. समोर खेळलेत, सरळ फटका. एखाद्या कॅमेरामॅनसाठी पोच द्यावी त्या पद्धतीने हा फटका खेळलाय. या फटक्यामध्ये सर्व काही सगळं चांगलं जुळून आलं. स्ट्रेट बॅटने खेळला गेलेला लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सरळ षटकार. वरती संपूर्णपणाने आपली छाप सोडली आहे फलंदाज सूरजने आणि सूरजच्या बॅटमधून त्याच्या बॅटमधून आलाय जवळपास 3रा सिक्सर. जबरदस्त आजचा फॉर्म मी म्हणेल सूरजच्या नावावरती आहे. यावेळेस विकेटचं पतन झालंय. अगदी मी म्हणेल हलक्यात या बॉलला घेतला आणि राऊंड द लेग विकेटचं पतन. यू मिस, आय विल डेफिनेटली. सर ही विकेट फार महत्वाची होती, अन्यथा 70 ते 80 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. कोंडी फोडण्याचं काम गोलंदाजाने केलंय.
अगदी बरोबर आहे. बऱ्याचदा फलंदाज धावपलकाची कोंडी फोडण्याचं काम करत असतं. गोलंदाजाला ते करावं लागतं. त्याला विकेटची कोंडी फोडायची असते आणि ती कोंडी फोडलेली आहे गोलंदाज सतीशने. त्याच्यावर मार पडलाय. दोन पद्धतीची गोलंदाजी असते. एकतर तुम्ही आक्रमक गोलंदाजी करू शकता आणि एकतर तुम्ही डिफेन्सिव्ह गोलंदाजी करू शकता. आक्रमक गोलंदाजी म्हणजे तुमच्यावर ज्यावेळेस मार पडतो, चौकार षटकार येतात, तरीही सुद्धा तुम्ही विकेट घेण्याच्या इराद्यानेच गोलंदाजी करता. चेंडू समोर ठेवता, ड्रायव्हिंग लेंथला ठेवता आणि तिथे फलंदाजाला चूक करण्यासाठी भाग पाडता. ती आक्रमक गोलंदाजी आहे आणि कधी कधी सामन्याची परिस्थिती त्या पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करण्यासाठी भाग पाडत असते. षटकं संपली, 3 धावपलकर धाबा आहेत. 47-47 एक गडी बाद. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध आहे. त्याचमुळे एक सुरेल डीजे ब्रेक घेऊ आपण आणि बरोबर दुसऱ्या मिनिटाला मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ऍक्शन सहित जोडले जाऊ. शिंदेशाही आणि त्यांची गीतं गेली अनेक वर्षापासून खरं तर आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत आणि बऱ्याचदा अशी गाणी आहेत की जी डबल मिनिंग आहेत. इन बिटवीन मधी कशाचा तरी आवाज येतोय. अनिकेत, या गोष्टीचा जरा विचार कर. काय आहे नेमकं हे तुला कळलं पाहिजे. बऱ्याचदा तुम्हाला सूचना दिली तर डीजे ऑपरेटर असेल तर त्याला तो वेगळ्या विश्वास जातो, राग येतो. परंतु अनिकेतचे माझे संबंध चांगले आहेत. मध्ये काहीतरी बीप होतंय, त्याकडे लक्ष दे. त्यातून डिस्टर्बन्स तयार होतो. आपण उल्लेख करत होतो खरं तर प्रसन्न त्या गोष्टीचा की पूर्वीपासून ही सगळी गीतं आपण ऐकलेली आहेत. गीताची रचना डबल मिनिंगची आहे. शब्द या माध्यमाला फार मोठं महत्व आहे. शब्दालाच फार मोठं महत्व आहे. आपल्याला इतिहासात जावं लागेल. शब्दाने काय काय केलंय हे जर तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर काही दाखले आपण देऊ. गोलंदाज दूरवरच्या टोकाकडून तयार होतोय, त्याला हा चेंडू इथे हाताळायचा आहे. स्वातंत्र्य चळवळीचा जर आपण विचार केला तर महात्मा गांधींनी क्विट इंडिया दोनच शब्द बोलले होते, परंतु फार मोठी चळवळ तिकडे उभी राहिली. भगतसिंगाचा विचार केला तर इन्क्लाब जिंदाबाद असं त्यांनी म्हटलं होतं. तिथेही फार मोठी चळवळ उभी राहिलेली आपण पाहिली. त्याचमुळे तलवारीने कापलेली मान एकदा जोडता येते, परंतु शब्दाने कापलेलं मन तुम्हाला जोडता येत नाही. शब्दाला फार मोठं महत्व आहे. शब्दाला फार मोठं महत्व आहे हे नक्कीच सर तुम्ही सांगितलंय. का? कारण मराठी अशी भाषा आहे जशी वळू तशी वळते. आणि जाऊया तुर्तास आपण मैदानाच्या दिशेला. मात्र व्यासपीठावरती मान्यवरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. विघ्नार्थ व्यापारी मानिवली कुमारी स्मरणिका चेतन व्यापारी यांच्या वतीने आपल्याला टी शर्ट सौजन्य झाले, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. सारस आईस्क्रीम सेंटर गवाळी, श्री जय हनुमान बांदिवली संघाला श्री संतोषजी आघाणे साहेबांच्या वतीने देखील टी शर्ट सौजन्य झाले, त्यांचा देखील मी नामोल्लेख करणार आहे. विनंती असेल आपण मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. तसेच कोळी किनारा हॉटेल ठाणे सुदर्शनजी भोईर साहेबांच्या वतीने देखील आम्हाला टी शर्ट सौजन्य झालं. विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावरती यायचं, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर विकेट्स आल्यात तरी देखील धावेंचा जो ओघ आहे, धावेंचा ग्राफ जो आहे तो वाढतच चाललाय. हा इंटेंट फार महत्त्वाचा आहे. सनरायझर्स हैदराबादच्या टीमचं कॅप्टन पॅट कमिन्सने देखील म्हटलं होतं, एक वेळ मला 100 वरती ऑल आउट चालेल पण 150 रन वरती मला अजिबात चालणार नाही. त्यामुळे अटॅकिंग इंटेंट महत्त्वाचा आहे. तोच अटॅकिंग इंटेंट सर आपल्याला पाहायला मिळतोय. तू ज्या 70 धावांचा उल्लेख केला होता, मला असं वाटतं धावपलक त्यापेक्षा पुढे जाणार आहे. याचं कारण असं आहे, समीर भोईर ज्या वेळेस चांगली स्टार्ट स्वतःसाठी मिळून देतो त्या वेळेस त्याच्या वतीने मोठा डाव खेळला जातो आणि समीरचा मोठा डाव म्हणजे तो आक्रमकतेनेच पुढे जातो. वाघ किती भुकेलेला असला तरी तो गवत कधी खात नसतो. त्या पद्धतीने आक्रमक खेळाडू आहेत, त्यांना चौकार षटकारांचंच खाद्य हवं आहे. समीर भोईरने गेले अनेक वर्षापासून तो ट्रेंड कायम केलेला आहे. 57 बनलेले आहेत. आणखी एक डिमाईस एंड. या अगोदर सूरजला याच पद्धतीने बाद होताना आपण पाहिलेलं आहे. या अगोदरच्या गोलंदाजाने जे तंत्र वापरलं, जो मार्ग दाखवला त्याच मार्गावर पुढे गेलेले आहेत गोलंदाज पंचम आणि त्याने इथे फलंदाज समीरचं काम तमाम केलेलं आहे. मागचा दरवाजा उघडा ठेवल्यानंतर चोरी होते असं बऱ्याचदा म्हटलं जातं. तसंच काय झालं का प्रसन्न? सर प्रेझेन्स ऑफ माइंड गोलंदाजाचं कमालीचं आहे. समय सूचकता क्रिकेटमध्ये फार इम्पॉर्टंट असते आणि ती समय सूचकता दाखवली आहे. ऑफस्टमच्या बाहेर ज्यावेळेस तुम्ही शफल होता त्यावेळेस स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी इज द बेस्ट बॉलिंग. सर्वाधिक चांगली गोलंदाजी तीच असते आणि तीच दाखवत असताना पंचमच्या वतीने इथे विकेट टेकिंग गोलंदाजी. पण आता पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे की ज्या प्रकारची सुरुवात करून दिली होती समीर आणि सूरजनी, वैभव आणि ओम, त्याच
मोमेंटमला कॅरीड आउट करू शकेल का? बघा, एक गोष्ट महत्वाची आहे, ज्यावेळेस तुम्ही शफल होण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या उजव्या एसटीचं भान असणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचा पाय उजव्या एसटीवर जर असेल तर अराउंड दी लेग जे बॉल येतात त्याला तुम्ही संपर्क देऊ शकता. परंतु जर तुम्ही फार बाहेर निघालेले असाल तर या पद्धतीचे खोलवर टप्प्याचे बुंद्यात येणारे चेंडू तुमचं काम तमाम करतात. तेच झालेलं आपण पाहिलं. फलंदाज बाद झालेत समीर. नवीन बॅटर ओम हे सुद्धा फटकेबाजी करू शकतात. आल्या त्याने त्याचा परिचय देण्याचा प्रयत्न केला. इथे समोर खेळले होते. विषयमध्ये फटका प्लेस करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू आडून फेकी झाली. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 58-58. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. आतापर्यंत गोलंदाजांनी फक्त आणि फक्त मार खाल्लेला आहे. इथून पुढे गोलंदाजांना नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. ही संधी आहे गोलंदाजांसाठी. धावफलकात ते इथे आवर घालू शकतात. जरूर घालू शकतील, मात्र त्यासाठी मी म्हणेल तो एंड फार महत्वाचा. फार एंड वडून ज्यावेळेस गोलंदाजी होते रन बनवणं थोडंसं अवघड असतं. यावेळेस शॉट ऑफ गुड लेन पुल केलाय. डीपमध्ये फिल्डर असतील, कॅच कंप्लीट झाली आहे. वेळेवरती जो खेळाडू उपस्थित राहतो संघासाठी तोच खेळाडू खऱ्या अर्थानं गेम चेंजर असतो आणि तो गेम चेंज करायचं काम मैदानावरती करत असताना पंचम पाहायला मिळतील. एकावरती 1-2 हादरे दिलेत. क्रिकेटमध्ये एक समीकरण असतो 1 brings 2 विकेट आणि तेच नक्की आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. सर, मुसीबत में खडा वही सबसे बडा असं म्हणतात. गरजेच्या वेळी उपयोगाला येतो तोच खरा मित्र. अ फ्रेंड इन नीड इज ए फ्रेंड इन डीड. इतर वेळेस मित्र मिळून आपण काय करतो हे प्रत्येकाला माहीत आहे. गरज ओळखले गोलंदाज पंचमने. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. फक्त गरज ओळखून चालत नाही तर ती गरज तिची पूर्तता सुद्धा करता आली पाहिजे आणि पूर्तता केली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रतिकूल सुरुवात झाली या षटकाची. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर समीरला बाद केलं. तिथून पुढे जाऊन आणखी एक फलंदाज बाद करण्यामध्ये पंचमला यश मिळालेलं आहे. 5 चेंडू पंचमने हाताळलेले आहेत. आता 6वा चेंडू कशा पद्धतीने पंचम हाताळतील याकडे लक्ष. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज नयन हे सुद्धा आक्रमकच आहेत. म्हणजे प्रत्येक खेळाडू हा आक्रमकतेसाठीच ओळखला जातो. या संघासमोर बॅटिंग करत असताना, बॉलिंग करत असताना कुठेतरी विकेट टेकिंग गोलंदाजी महत्त्वाची असते आणि पंचमच्या वतीने ती विकेट टेकिंग गोलंदाजी झाली आहे. सर, तुम्ही उल्लेख केला होता शेवटचा बॉल कसा असेल. आता शेवटच्या बॉलवरती देखील विकेट आलेली आहे. काय वाटते सर, या शेवटच्या ओव्हरमध्ये किती बनवण्याचा आता प्रयत्न असेल? मला असं वाटतं 58 धावा बनलेले. तिथून पुढे 12-13 धावा धावपलकर जोडण्याचा प्रयत्न फलंदाजांचा असेल. कदाचित त्यापेक्षा अधिक धावा बनवू शकतात. क्रिकेटमध्ये खात्रीपूर्वक भविष्यवाणी करणारा भविष्यकार किंवा क्रिकेट पंडित अजून जन्माला आलेला नाही. तुम्ही जर 1-2दा कुठेतरी एखादं प्रेडिक्शन दिलं असेल, ते तुमच्या बाजूने जात असेल तर तुमच्या डोक्यामध्ये हवा जर आली असेल तर ते तुम्ही चुकीच्या दिशेने जाता असं वाटतं. कधी कधी अंदाज आपलेही समालोचक म्हणून खरे ठरतात. परंतु क्रिकेटने त्याच्यामध्ये जी अनिश्चितता आहे म्हणूनच जगामध्ये इतकी फार मोठी पसंती मिळवलेली आहे. म्हणूनच प्रेक्षक त्यांची विहित कामं बाजूला सारून, कोणी आपल्या घरच्यांबरोबर खोटं बोलून, कोणी आपली शाळा, कोणी कॉलेज, कोणी काम, कोणी धंदे सगळं चुकून लोक क्रिकेटचा सामना बघण्यासाठी येतात. त्याचं तेच सगळ्यात मोठं गमक आहे, क्रिकेटमध्ये असणारी अनिश्चितता. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, यहाँ हर प्रेडिक्शन फेल है. 100 बात की एक बात. आता मैदानावरती षटक क्रमांक 5 मैदानावरती सुरू होईल आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 मध्ये पद्माकरला या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. जो मोमेंटम ब्रेक झालाय त्या मोमेंटमला ब्रेक करत असताना कुठेतरी आता बॉलिंग टीमला कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण 2 महत्त्वाचे विकेट. आता नवीन बॅटर आलेत ओम आणि आदित्य. या दोघांचा खेळ फार इम्पॉर्टंट असणार आहे. त्या दोघांच्या वतीने कशी कामगिरी असेल ते पाहणं थोडंसं इंटरेस्टिंग. 6 बॉलमध्ये 12 धावा तरी बनवणं गरजेचं राहील. पहिल्या चेंडूला ओमने विराट कोहली स्टँडच्या वर धाडलेला आहे. जितका उंच चेंडू गेला तितकाच लांब गेला. योग्य उंची, योग्य अंतर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चुमंतर. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सन्मान्य उपाध्यक्ष सचिन धुमाळ यांचं धमाक्यात स्वागत करण्यात आलंय. धुमाळ सरांचं धम्माल लीचं स्वागत करण्यात आलेलं आहे. धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल 64 धावा. मैदानावरती ज्या मोठ्या स्ट्रोकची मी चर्चा करत होतो अगदी तोच स्ट्रोक आलेला आहे. आता संघ जो फिल्डिंग करतोय विघ्नहर्ता स्पोर्ट्स मानिवली, विघ्न थोडेसे आता संघाच्या दिशेला वाटचाल करतायत. किती धावांचा लक्ष्य असेल, तो लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिलं षटक कशा प्रकारे असेल एक इंटरेस्टिंग असणार आहे. म्हणून सर म्हटलं जातं पहिल्या इनिंगचा जो शेवटचा षटक असतो तो तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये झुकवणं गरजेचं आहे. तो मोमेंटम तुम्ही दुसऱ्या इनिंगमध्ये देखील कंटिन्यू करता. अगदी बरोबर. गोलंदाज पद्माकर, फुलटॉस
वाघाच्या दिशेने हरिण चालून गेली आणि तिचा फडशा पडला. फुलटॉसचा खरपूस समाचार. षटकार. सिक्सर बॅक टू बॅक असे जर तुम्ही स्ट्रोक खेळले तर झोपेतून उठवलं तरी देखील मी म्हणेल फुलटॉस बॉलवरती षटकारच मिळतील. खराब गोलंदाजी पद्माकर यांच्या वतीने फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलवरती फुल टोल वसूल करण्यात आलेला आहे. 70 धावा, अजून 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता कुठेतरी थोडीशी दमछाक होईल ज्यावेळेस बॅटिंग करायला उतरेल ती म्हणजेच विघ्नहर्ता स्पोर्ट्स मानिवली. कमबॅक करणं गरजेचं आहे. 4 बॉल देखील मोमेंटम शिफ्ट करू शकतात. म्हटलं जातं की छोट्या छोट्या चुका तुम्हाला मैदानावरती पराभवाच्या दिशेला नेऊ शकतात. आता या चुका टाळणं गरजेचं आहे. आता शेवटचं षटक मार्गस्थ. या शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलवरती 12 आल्यात. या 4 बॉलवरती 1-2 विकेट आणि डॉट बॉल आले तरी या मॅच मध्ये कमबॅक होईल. आणखी एकदा चेंडू उंच हवाई मार्गे निघालेला आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. इथे 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 आपण बघितलं 2 दगडांवर पाय ठेवल्यानंतर ज्या पद्धतीची परिस्थिती होते मैदानाच्या आतमध्ये नेमकं तेच झालं. 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मध्ये चेंडूचं सेफ लँडिंग आपण पाहिलं. खूप गरजेची ही विकेट होती परंतु क्षेत्ररक्षकाला योग्य रीतीने तिथे झेल टिपता आला नाही. छोटेखानी कमबॅक गोलंदाजाचा धावपलकोर धावा आहेत 72. कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन फार महत्त्वाचं आहे ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करता की येस नो किंवा वेट हा माझा झेल आहे हे देखील म्हणणं तितकंच महत्त्वाचं असतं. तिथे थोडंसं त्याचा अभाव पाहायला मिळाला. तत्पर एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 73 पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे सर. मी म्हणेल 3 धावा आल्यात या 2 बॉलवरती. म्हणूया छोटा कमबॅक. कारण म्हटलं जातं की आशा ठेवणं गरजेचं आहे, अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे आणि त्या 2 बॉलवरती 3 धावा आल्यात असं अपेक्षा ठेवा की आमचा छोटा कमबॅक झाला आहे. यावेळेस देखील मिससीट पाहायला मिळतोय. थर्डमॅनच्या दिशेला सिंगल आड होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 74. शेवटचा बॉल शिल्लक आहे. झुगरेवाडी टीम योगेश आणि सगळे सहकारी आपण लगेच समालोचन कक्षाच्या समोर जमायचं आहे. झुगरेवाडी टीम शेवटचा चेंडू आहे. अनुभव फक्त तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला स्टिक करण्यापुरता मर्यादित ठेवता येऊ नये. त्याचा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला योग्य वापर करता आला पाहिजे. सुरुवातीचे 2 षटकार आले त्यानंतर अनुभव योग्य रीतीने वापरला होता गोलंदाज पद्माकरने. शेवटचा चेंडू उजवेशेच्या बाहेर ठेवण्यात आला होता परंतु तिथूनही ओमकारने त्यावर एक चांगला फटका दाखवला. ऑन द रॅच खेळला गेलेला हा ड्राईव्ह उजवेश्रीच्या थोडे बाहेर कमिट झाले होते. चौकार मिळवला. ज्या 80 धावांची आपण चर्चा केली होती त्याच्या जवळपास धावफलक गेलेला आपल्याला पाहायला मिळालं. धावा बनलेले आहेत 78 आणि दुसऱ्या डावामध्ये खाचा खळग्यानी भरलेला प्रवास असू शकतो. काटेरी वाटा असू शकतात फलंदाजांच्या समोर. त्या म्हणजेच ओम साई ठुणेच्या. धावा बनवाव्या लागतील. निर्धारित 5 षटकांमध्ये 79. यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक आपल्याला कंप्लीट करायचं आहे. नाणेफेक केली जाईल ती म्हणजेच ओम साई ठुणे आणि जय गावदेव झुगरेवाडी या 2 टीमच्या कॅप्टन्स दरम्यान. चला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ओमसाई ठुणे आणि जय गावदेव झुगरेवाडी दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक सुनीलजी शेळके सर आपल्यासोबत जॉईंट होतील. मात्र सुदर्शनजी भोईर साहेबांच्या शुभ असे आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल टीम ओमसाई ठुणे आणि टीम जय गावदेव झुगरेवाडी दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. ओव्हर टू सुनील सर. हॉटेल कोळी किनारा ठाणेचे सन्मान्य प्रोप्रायटर सुदर्शनजी भोईर साहेब आपल्यामध्ये आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न केली जाईल. खेळणाऱ्या दोन्ही संघांचा विचार केला तर कर्णधार बदलला वाटतं झुगरेवाडी टीमने. जय गावदेव झुगरेवाडी आणि त्यांच्या विरोधात ओम साई ठुणे असा निर्धारित 5 षटकांचा सामना. कोणाचं कॉलिंग आहे? त्यांना कॉइन दाखवू नका. तुम्हाला कॉलिंग करायचं आहे. हेड आणि टेल दोनच बाजू आहेत. यस आपण नाना हवेमध्ये फ्लिप करू शकता. जवळजवळ चाललं होतं खाली. पुन्हा एकदा युटर्न घेतला. टेल आहे आणि विनंती असेल अतिथींना आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हा. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच जय गावदेव झुगरेवाडी टीमच्या टीम नायकाने संघ कर्णधाराने. नाणेफेक जिंकता निर्णय काय घेता? फलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियन अप्रोच आहे. त्याच्यामागे काही विशिष्ट कारणं आहेत का? विशिष्ट कारण काही नाही. चेसिंग करताना थोडी गमचाक होते त्यामुळे पहिले टार्गेट देऊ. तुमचा संघ फक्त म्हसा मुरबाड पुरता मर्यादित नाही. त्याच्या बाहेर अनेक मोठ्या टुर्नामेंटमध्ये झुगरेवाडी संघ सुद्धा उतरतो, खेळतो, चांगलं क्रिकेट खेळतो आणि सचिन धुमाळ
यांची जी तुम्हाला साथ मिळते त्याबद्दल तुमच्या पुरस्कर्त्यांसंदर्भात काय म्हणाल? त्यांच्याविषयी म्हणायला गेलं तर त्यांच्यामुळेच आम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळतो. त्यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे. आमच्या पाठीशी नेहमी उभे राहतात ते. हारो जिंको काही न बोलता तुम्ही खेळा, मी आहे, असे नेहमी आम्हाला मार्गदर्शन करतात. चांगली प्रतिक्रिया इथे संघ कर्णधाराची मिळते. या स्पर्धेच्या संदर्भात काय म्हणाल? कसं वाटला अंबईगावकर चषकाचा हा थाटमाट? मसा आयोजनचा विचार केला तर सर्वच आयोजन खूपच सुरेख असतात मसा आयोजनमध्ये. त्यामधील हे एक आयोजन आपण पाहतोय. आंबेगावकर ज्यांनी मेहनत घेतली त्यांना खूप कौतुक करावं लागेल. असं आयोजन खेळणं म्हणजे आम्ही भाग्य समजतो. क्या बात आहे. अत्यंत चांगली मॅच्युअर्ड प्रतिक्रिया मिळते. तुला तुझ्या चांगल्या खेळासाठी, संघाच्या चांगल्या खेळासाठी शुभेच्छा आहेत. प्रतिस्पर्धी टीमकडे आपल्याला जायचंय. प्रथम फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा या सिमेंट पिचवर तुमच्या डोक्यामध्ये आहेत? यस, तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? जुगरेवाडी टीम म्हटलं तर वैभव जुगरे, योगेश वगैरे हे सगळे नामवंत फलंदाज आहेत. 55 ते 60. 55 ते 60 मध्ये रोखायचं आहे. कोणत्या गोलंदाजांकडून आज अपेक्षा असतील? गोलंदाजांची नावं स्वतः कर्णधार स्वतःपासून सुरुवात करतो. मी स्वतः अविनाश अजून आहेत म्हणजे प्रॅक्टिसमध्ये तुम्ही आहात का? अविनाश खेळण्यासाठी वेळ देतो का? हा देतो. लग्न झाल्यानंतर सुद्धा तो खेळतो म्हणजे. तुमच्या संघालाही शुभेच्छा असतील, हरकत नाही. नाणेफेक इथे संपन्न झालेली, नाणेफेक जिंकलेली आहे जुगडेवाडी टीमने आणि नाणेफेक जिंकल्यानंतर ते प्रथम फलंदाजी करणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे त्याच्या दुसऱ्या डावाकडे आपण जात आहोत. भेटूया थेट समालोचन कक्षामधून. धन्यवाद. शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळणार आहोत. कुणालजी भोईर आणि निलेशजी शेळके साहेबांचा यथोचित शुभ सन्मान आम्ही करतोय. कुणालजी भोईर साहेबांना देखील विनंती असेल, माननीय श्री निलेशजी शेळके साहेबांना देखील विनंती असेल, एवन जोडिया ज्यांच्या वतीने आम्हाला टी शर्ट सौजन्य झालंय. कुणालजी भोईर सर आणि निलेशजी शेळके सर दोघांना मी विनंती करेल आपण आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थिती दाखवायची आहे. मॅच देखील सुरू झाली आहे, मात्र आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळतोय. अरुण दादांच्या शुभ हस्ते हा यथोचित शुभ सन्मान करण्यात येईल कुणालजी भोईर आणि निलेशजी शेळके साहेबांचं. यानंतर शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळणार आहोत. सुदर्शनजी भोईर साहेबांचा देखील यथोचित शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. निलेशजी शेळके साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थिती दाखवायची आहे. यानंतर आपण पुढील सन्मान करतोय कोळी किनारा हॉटेल ठाणे चे सर्व सुदर्शनजी भोईर साहेबांचं यथोचित शुभ सन्मान अरुण दादा असतील, दिनेश दादा असतील यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये माननीय श्री सुदर्शनजी भोईर साहेबांचा यथोचित सन्मान केला जाईल. ज्यांच्या वतीने आम्हाला टी शर्ट सौजन्य झालं त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाणार आहोत ऑन गोईंग मॅचच्या दिशेला, जिथे विजयासाठी 78 धावा फलकावरती आणि 79 धाब्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. वैभवचा हा चेंडू ऑनसाइडला खेळतायत. फार चांगल्या पद्धतीने फार लवकर पिकअप केलं होतं. आडव्या बॅटचा कडवा प्रहार, मैदानी पंचांचा इशारा, एक टप्पा घातला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हा चांगला प्रहार, चौकार. ज्या प्रकारची सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळाली आहे. सर 79 धाब्यांची तुम्ही गवसणी करतायत आणि 79 धाब्यांची गवसणी करण्यासाठी तुम्हाला पहिले 2 बॉल फार महत्त्वाचे असतात. कारण म्हटलं जातं एकदा लॉन्च पॅड सेट झाला की तुम्ही स्काय स्क्रॅपर बनवू शकता. अगदी तेच पाहायला मिळतोय. 2 बॉलवरती 11 धावा. आता थोडासा मार्ग सुखवर झाला असेल. पायाभरणी तर तुम्हाला करावी लागेल आणि ती पायाभरणी करत असताना तुम्हाला जास्त वाट सुद्धा बघायची नाही. राईट फ्रॉम दी कमेन्समेंट तुम्हाला आक्रमकतेकडेच वळायचं आहे आणि ती धारण केलेली आहे. महेश सिनियर आणि महेश ज्युनियर हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. वैभवच्या विरोधात त्याने इथे हल्ला बोल स्वीकारलेला आहे. पावलांचा वापर केला, समोर खेळतायत आडव्या बॅटने. आणखी एकदा समोर खेळत असताना बॅटरला आपण बघतो एक टप्पा घेतलाय सीमारेषेच्या पलीकडे, चेंडू सहित क्षेत्ररक्षक. आणखी एक चौकार. नाही, गरज होती ज्या प्रकारची स्ट्रोकची नितांत गरज होती. मी म्हणेल धावा बनवणं गरजेचं आहे. पहिलं षटक हे फार महत्त्वाचं असतं कारण पॉवर प्ले 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, त्या पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्यासाठी तुमच्याकडे ती क्षमता असणं गरजेचं आहे आणि क्षमता दाखवली आहे. 1 वाईट 2 चौकार 1 षटकार च्या साथीने आतापर्यंत 15 धावा, एकूण 80 धावा बनवण्यासाठी तुम्हाला स्टार्ट जो आहे 22-23 धाब्यांचं पहिल्या ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे आणि ते स्टार्ट मिळालंय. सर आता मोमेंटम जो आहे तो बॅटिंग टीमच्या साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये धावा निश्चितच मिळत आहे, ते म्हणजेच विघ्नार्थ व्यापारी मानवलीच्या फलंदाजांना.
परंतु ज्या वेळेस गोलंदाजीमध्ये बदल होतील, डावखुरे हाताचा गोलंदाज समीर सुद्धा गोलंदाजीसाठी दाखल होईल, सूरजच्या वतीने एक षटक हाताळण्यात येईल. समीरची 2 षटकं असतील, ती अत्यंत महत्त्वाची आहेत. म्हणजे हा सामना जर जिंकायचा असेल तर फलंदाजी करणाऱ्या टीमला समीरच्या 2 षटकांचा चांगला सामना करावा लागेल आणि त्यातच या सामन्याचं गमक आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू मागे जातोय, स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चांगला डिसायसिव्ह एफर्ट, बॉडी बॅलन्स गमावला, परंतु हे सगळं करत असताना ज्यासाठी गमावला होता ते कार्य यशस्वीरित्याने करण्यात आलेलं आहे. काही धाबा आपल्या संघासाठी वाचवतो. एखादा क्षेत्ररक्षक आपला जीव धोक्यात टाकत असताना फुली कमिटमेंट म्हणजे होल हार्टेड अटेम्प्ट करत असताना ज्यावेळेस अशा पद्धतीने चेंडू अडवतो, एखादा झेल घेतो, त्यावेळेस संपूर्ण संघाचं स्पिरिट अप होतं. फिल्डिंग ही फार महत्त्वाची आहे. क्रिकेटमध्ये बॅटिंग कशी झाली, बॉलिंग कशी झाली यापेक्षा आपण फिल्डिंग कशी करतोय. 3 ते 4 धावा जरी वाचवल्या तरी देखील त्या धावा पुढे जाऊन फार महत्त्वाच्या ठरतात. धावसंख्या फलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळेल. चेंडू झाले 4.
प्रवीणदादा धस, भरतदादा खरत आणि सुमितदादा धस या सर्वांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दिनेश दादांचे अगदी खास आहेत आणि मित्रपरिवारामध्ये त्यांचं देखील नामोल्लेख करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना साथ देण्यासाठी प्रवीणदादा धस, भरतदादा खरत आणि सुमितदादा धस साहेबांची देखील नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. अरुण मामा बांगर साहेबांची देखील उपस्थिती, जे भुवन गावचे आहेत त्यांची देखील उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच दिनेश दादांचे वडील माननीय श्री मुकुंदजी घरत साहेबांची उपस्थिती आणि दिनेश दादांचा मुलगा त्यांचे चिरंजीव केतन यांची देखील उपस्थिती. आज आजोबा आणि नातू इथे उपस्थित आहेत. बाबांनी जे तामझाम केलंय त्या तामझामला पाहण्यासाठी, ती स्पर्धा पाहण्यासाठी दोघांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आणि आर्मी मॅन अर्थात अजयजी मुरबाडे सर, जे खऱ्या अर्थानं आपल्या या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय, टी शर्ट सौजन्य झालंय, त्यांची उपस्थिती. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना देखील आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहोत आणि मॅचच्या दिशेला वळणार आहोत. सर, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की समीरचे 2 षटकं फार इम्पॉर्टंट आहेत, त्यापैकी पहिला षटक जो होता तो वैभवचा होता. वैभवने 22 धावा खर्च केल्या आणि समीरच्या माध्यमातून कुठेतरी असं वाटलं की तो मोमेंटम कॅरीड आउट होतोय, त्याला ब्रेक लावण्याचं काम केलं गेलंय. आणि समीरच्या वतीने देखील फक्त 7च धावा, इथे कॅच झाली ड्रॉप. अगदी मैदानावरती तत्पर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील धावा, त्या म्हणजेच 3 आणि 3 धावांच्या मदतीने धावफलक पाहायला मिळेल 32. सर, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला समीरचे 2 षटकं फार महत्त्वाचे आहेत. अगदी बरोबर. समीर असा गोलंदाज आहे, डावखुऱ्या हाताचा आहे, लेंथ हिट करतो, खोलात सुद्धा चेंडू टाकतो. अनेकदा वाईड ऑफ द क्रीज त्या अँगलचा वापर करताना उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात चांगली गोलंदाजी करताना त्याला गेली अनेक वर्षापासून आपण पाहिलेलं आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की समीरवर जर तुम्हाला तितकं आक्रमण करता आलं नाही तर इतर गोलंदाजांवर तुम्ही तुटून पडणं कुठेतरी गरजेचं आहे. तेच करतात बॅटर्स, प्रयत्न तर चालू आहे. उजव्या स्टेजच्या बाहेर अनसर्टन्टी कॉरिडॉरचा वापर करायचा होता. बॅटरच्या हिटिंग झोन पासून चेंडू दूर ठेवायचा आहे, हा निर्धार या पद्धतीच्या चेंडूमधून व्यक्त होतो का प्रसन्न? सर, डेफिनेटली, कारण जितके डॉट बॉल तुम्ही फेस कराल तितकं जास्त प्रेशर तुमच्यावरती असेल. तो स्कोर कार्डचं प्रेशर देखील आहे, रिक्वायर रन रेट देखील वाढत जाईल आणि त्या रिक्वायर रन रेट वाढत असताना जो तुम्ही प्रेशर फील कराल त्या प्रेशरमध्ये विकेट जाण्याची शक्यता देखील वाढू शकते. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक तर जबरदस्त, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा संघर्षमय षटकार. टेनक्रिकच्या वतीने आपण पुन्हा एकदा रीलुक करूया कशा पद्धतीने फटका खेळला होता. खेळताना थोडे टेंटेटिव्ह वाटलेत बॅटर, तरी सुद्धा अंतर मिळालं जे या फटक्यावर ते आश्चर्यकारक आहे. कधी कधी बऱ्याचदा काही फलंदाज आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा बघतो की जे हेजिटेट होऊन खेळतात, खेळताना ते तितके शैलीदार वाटत नाहीत. परंतु पुन्हा एकदा मुद्दा तोच की तुम्ही कोणत्या शैलीने खेळता, कसं खेळता, यापेक्षा तुम्ही धावा किती बनवता याला महत्त्व आहे क्रिकेटमध्ये. असे अनेक खेळाडू, महेंद्रसिंग धोनी मैदानाच्या आतमध्ये खेळताना तितके शैलीदार वाटत नसायचे, परंतु ते धावा बनवायचे. त्याबरोबर आपण क्रिस गेलचा विचार केला तर तितका शैलीदार खेळण्यासाठी जाणला नाही खेळाडू, जाणला जात नव्हता, परंतु धावा महत्त्वाच्या असतात. या अगोदरच्या फटक्यात तेच झालं होतं. कधी कधी काही खेळाडू बॉडीचा शेप होल्ड करत असताना व्हर्टिकल ब्लेडने फटके खेळतात, चांगला वाटतं बॉडीचा शेप. त्याचबरोबर हेड पोझिशन लूज न करता एक्सटेंडेड आर्मनी फटकेबाजी होत असते. हा बघा प्रयत्न फलंदाजाने तो केला होता, फ्रंट लेग पुढे सरसवला, बॉलच्या पिचपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. खोलवर टप्प्याचा चेंडूपैचा संपर्क इथे देता आला नाही. नाही, गोलंदाजी आतापर्यंत चांगली केलेली आहे. हा रिप्ले आपण बघूया. राईट ऑन टू दी मनी. बऱ्याचदा गोलंदाज विकेटसाठी जातो की इकॉनॉमिकल गोलंदाजीसाठी जातो, यावरून त्याचं विश्लेषण त्याच्या गोलंदाजीचं ठरतं. एक्झॅक्टली सर, इथे आपण पाहायला गेलं तर ड्रायव्हिंग लेनवरती बॉल टाकले जात आहेत जेणेकरून विकेट टेकिंग गोलंदाजी व्हावी, मात्र फलंदाज फायदा उचलतायत. जो चारा टाकला जातोय तो अपयशी ठरतो आणि इथे बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर, असं वाटतंय की आता डिफेन्सिव्ह अप्रोचनी गोलंदाजी करणं फार महत्वाचं. आलाय सिक्सर, खेचून मारलं होतं. हा चेंडू आपण पाहिला तर तितका खराब नव्हता, परंतु अलीकडे आपण बघतो या पद्धतीच्या चेंडूंसाठी आडव्या बॅटचे फटके आलेले आहेत. फलंदाजाकडे स्वीप सारखा, स्लॉप स्वीप सारखा, फॉलिंग सारखा, रिव्हर्स किंवा स्विच त्याच्याकडे हातच्यासारखे तो वापरतो. त्याचमुळे अलीकडची जी फलंदाजी आहे ती डॉमिनेटिंग आहे. 44 रन्स 44 बनलेले आहेत. एक गडी गमावलेला आहे या षटकामध्ये. आतापर्यंत 2 षटकार, एक तिहेरी आलेली आहे. अजयजी मुरबाडे जे आर्मी मॅन आहेत, आज त्यांचा वाढदिवस आहे. विनंती असेल अजय सरांना आपण या मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. अजयजी मुरबाडे सर, प्लीज आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. तुर्तास मैदानावरती आपण जाणार आहोत. षटक क्रमांक मैदानावरती 3रं समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 45 पाहायला मिळेल. उर्वरित इक्वेशनच्या दिशेला आपण वळणार आहोत. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी लक्ष पाहायला मिळेल.
थोडंसं आपण कॅल्क्युलेशन करूया. ना 12 चेंडू आणि 34 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. सर 12 बॉल 34 धाबा हे षटक फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये 20 धाबा तरी येणं हे गरजेचं असणार आहे. आता हे षटक की ज्याची आपण चर्चा करणार आहोत ते षटक समीरच्या वतीने फेकलं जाईल. या अगोदर त्याने फक्त 7 धावांचं एक षटक प्रोड्यूस केलं होतं. त्याच्या विरोधात कुठे ना कुठे 14 ते 15 धावा तरी इथे बनवणं अत्यंत गरजेचं आहे. तसंही पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर आक्रमकता ही गरजेची बनलेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी इथे आता वेळ नाही. मुख्य मंचाचा विचार केला तर मुख्य मंचावर अनेक मान्यवर आहेत, ज्यापैकी या आयोजकांचे जवळचे मित्र प्रवीणजी धस आहेत, त्याचबरोबर सुमित धस यांना आपण बघतो. डोंगर नावेचे चांगले ऑलराऊंडर क्रिकेटर आकाश कुणे याचंही अगोदर आगमन झालंय. आणि मला असं वाटतं प्रवीण विदे आणि आकाश कुणे बरोबर एकाच गाडीने इकडे परतले. मुरबाड येथे मासा 11 साठी खेळण्यासाठी ते दाखल झाले होते, परंतु चारी मुंड्या चित केलं प्रतिस्पर्धी टीमने त्यांना. हे अनुभव महत्वाचे असतात. ज्यावेळेस या पद्धतीच्या अनुभवातून तुम्ही पुढे जाता त्यावरून तुमचं क्रिकेटिंग कॅरेक्टर हे स्ट्रॉंग बनत असतं. पूर्वी एक काळ होता जिथे संघ आपापल्या विभागामधील स्पर्धाच खेळायचे, त्यातून ते तितके लोकांपर्यंत पोहोचले नव्हते, त्यांचा खेळ लोकांना पाहायला मिळत नव्हता. परंतु जसे जसे वेगवेगळ्या विभागामध्ये संघ जायला लागले, इथून कुठे भिवंडीमध्ये कोण जातो, कोण बदलापूरमध्ये जातो, कोण शहापूरमध्ये जातो, तिकडच्या टीम्स आपल्याकडे येतात. मोठ्या मोठ्या टीम्स एकमेकांच्या विरोधात जशा खेळायला लागल्या तसा क्रिकेटचा स्टँडर्ड पूर्णपणे बदलला. या बेचा हा चेंडू चांगला आहे. याच गोलंदाजाची चर्चा सातत्याने आपण करत आहोत. दूरवरच्या टोकाकडून उजव्या हाताच्या फलंदाजापासून दूर जाणारे चेंडू, लेनचा प्रॉपर वापर आणि नॅचरल अँगल या दोन गोष्टी. बऱ्याचदा डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आपण लेफ्ट आर्म राऊंडनी गोलंदाजी करता, लेफ्ट आर्म ओव्हरनी गोलंदाजी करताना बघतो. इथे आपल्याला पाहायला मिळतो लेफ्ट आर्म राऊंड अँगल कव्हर केलेला आहे. या फलंदाजानेही दाखवून दिलेलं आहे प्रतिस्पर्धी गोलंदाजाचं नाव किती मोठं असेल तरी मैदानाच्या आतमध्ये मी दाखल झालेलो आहे धावा बनवण्यासाठी, आणि तो उद्देश माझा मी पूर्णपणे करून राहील. खेचून मारलं, स्लॉक केलं चेंडूला, षटकार मिळवला. षटकाराची नितांत गरज होती आणि तो षटकार आलाय बॅटरच्या वतीने. महेश जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत धावा बनतील हे माहिती आहे. बॅटिंग करत असताना टीम मानिवली संघाला विघ्नहर्ता स्पोर्ट्स मानिवली संघासाठी विघ्नहर्त्याचं काम करत असताना महेश पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून सिक्सर आलाय. अजून देखील अशा स्ट्रोकची गरज आहे. फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय स्क्वेलेकच्या दिशेला, जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. सिंगल कंप्लीट, नकार दिलाय दुसऱ्या धावेसाठी. कलेक्शन खराब, पॅकिंगसाठी फिल्डर आहेत. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा 52 पाहायला मिळतील. एक बॅटर म्हणून बॅटर लेन बॉलसाठी तयार असतो, बॅटर शॉर्ट बॉलसाठी तयार असतो, बॅटर एखाद्या यॉर्करसाठी सुद्धा तयार ठेवू शकतो स्वतःला सेटअप जर झाला तर, परंतु बॅटर फुलटॉससाठी कधी तयार नसतो. त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. चेंडू उंच हवेमध्ये जाताना आपण बघतो क्षेत्ररक्षक ओम चेंडू खाली येण्यासाठी खूप वेळ घेईल आणि ही संधी आहे दोन्ही फलंदाजांसाठी एक धाव पूर्ण करण्याची. एखादा गोलंदाज त्याच्यावर मार पडल्यानंतर कशी गोलंदाजी करतो यावरून त्याचं क्रिकेटिंग माइंड किंवा मग त्याची गोलंदाजीतील गुणवत्ता स्पष्ट होते. षटकार पत्करला, त्यानंतर पुन्हा एकदा वापसी केली. वापसी फार महत्वाची आहे, कारण आता तुम्हाला धावा डिफेंड करायचे. जर इथे तुम्ही धावा डिफेंड केल्या नाही, शेवटच्या षटकामध्ये प्रेशर 5व्या गोलंदाजावरती येईल, जो गोलंदाज गोलंदाजी करेल, आणि त्यासाठी वापसी गरजेची होती. कॅरेक्टर दाखवलंय समीरने. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील चमकणारी गोलंदाजी झाली आणि या ओव्हरमध्ये देखील जरूर षटकार आला. मात्र त्यानंतर स्वतःचं कॅरेक्टर दाखवत असताना फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलक 53 या आकड्यावरती पाहायला मिळेल. समीकरण 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 27 धाब्यांची. 26 धाब्यांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 26 धाबा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉलला ड्राईव्ह केलाय. फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक, मात्र एका धावेवरती समाधान मानतायत. एकच धाव हवी आहे. शेवटच्या षटकामध्ये महेशला स्ट्रायकिंग एंडवरती जायचे आणि आता 6 बॉल 25 धाब्यांची आवश्यकता. सर महेशकडे गुणवत्ता आहे, काय वाटतंय 6 बॉल 25 धाबा कशी मॅच रंगेल?
या सामन्यातील परिस्थितीचा विचार केला तर हा सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने जरूर झुकलेला आहे, परंतु क्रिकेटने अशा अनेक सामने आपल्याला दाखवलेले आहेत. विशेषत्वाने या खेळपट्टीचा विचार केला तर ही खेळपट्टी बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे, बॅटिंग फ्रेंडली विकेट आहे, त्यामुळे येथून ह्या धावा बनवूही शकतात. परंतु आता पर्सेंटाईलचा विचार केला तर हा सामना 70% गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने, 30% संधी आहे ती म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या टीमला, कारण 6 चेंडूंमध्ये 25 धावांचा पाठलाग इथे त्यांना करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. 2 षटकं समीरने योग्य रीतीने हाताळली. या अगोदरच्या षटकामध्ये त्याच्या विरोधात एक षटकार सुद्धा आलेला आहे. पाहायचं शेवटचं षटक फेकण्याची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावर दिली जाईल. चर्चा मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि त्या चर्चेतून आता सांघिक निर्णय घेतला जात आहे. अधिकचा वेळ घेऊ नका समीर, सूरज आणि टीम, चला लगेचच तुम्हाला गोलंदाज नियुक्त करावे लागेल. आंबेगावकर चषक आणि आंबेगावकर चषकाचं 4थं पर्व आपण सगळेजण अनुभवत आहात. कालच्या दिवशी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अत्यंत थाटामाटाने पूर्ण झाला. कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, राजकीय वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेले आपण पाहिले. जितक्या बहुसंख्येने मान्यवर मुख्य मंचावर येतात तितकी सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह वाईब्स तिकडे त्या स्टेजला मिळत असतात आणि त्यातून आयोजक मग त्यांचं आयोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्यांना ती उभारी मिळते, ऊर्जा मिळते. हीच ऊर्जा गेली 3 पर्वामध्ये घेत असताना आंबेगावकर चषकाचं 4थं पर्व इथे दिनेजी घरत, त्याचबरोबर अरुणजी भोईर, प्रवीण बिदे, त्याचबरोबर रोशन गवाळे आणि त्यांची सगळी टीम, एकीचं बळ, युनिटी स्ट्रेंथ, युनायटेड यू स्टँड, युनायटेड वी स्टँड अँड डिवायडेड वी फॉल असं म्हणतात. एकीचं बळ दाखवलेलं आहे. 6 25ची गरज, एफर्टलेस फटका खेळला जरूर, परंतु अंतर मिळणार नाही. थोडी अधिकची ताकद जर वापरता आली असती या फलंदाजाला तर चेंडूने सीमारेषा भेदली असती आणि हवाई मार्गे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला असता. जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही. यावेळेस पायाडवरचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड फ्लिकचा फटका फलंदाज खेळले जरूर. प्रेक्षक निश्चितच अपेक्षित असतील की हा षटकार व्हावा. प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्ती करता आली नाही बॅटरला. क्षेत्ररक्षकाची निवड झाली, त्याने झेल टिपला, फलंदाज बाद. सहर्ष स्वागत आणि सॅम अर्थात समाधानजी भोईर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. ते देखील एक जबरदस्त क्रिकेटर आहेत, त्यांची देखील सहर्ष स्वागत. 5 चेंडू विजयासाठी 25 धाब्यांची आवश्यकता. हा बॉल फार महत्वाचा आहे. या बॉलवरती मोठा स्ट्रोक येणं गरजेचं राहील. यावेळेस मिस्टेक पाहायला मिळते. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही. हाईट फॅक्टर इथे मॅटर करतो. फलंदाज बाद होतील. आता 4 बॉल 25 धाब्यांची आवश्यकता. रनआउटची विकेट मिळाली आहे. एका पाठोपाठ एक विकेट इथे खरं तर आता आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली दिली होती. 22 धावांचं षटक जर तुम्हाला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं मिळत असेल तर फलंदाज म्हणून तुम्हाला त्या सामन्यामध्ये विजय मिळवण्याच्या ॲम्पल चान्सेस आहेत असं आपण म्हणतो. देर आर ॲड्युकेट चान्सेस टू चेस डाऊन दॅट टार्गेट अँड गेट विक्ट्री. परंतु तसं होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. सामनाचा दुसरा डाव सुरू झाल्यापासून मी समीर भोईरची चर्चा करत होतो, कारण त्याच्या विरोधात अनेक सामने आम्ही खेळलेलो आहोत. समीर कोणत्या गुणवत्तेचा गोलंदाज आहे मला माहीत आहे आणि त्याचमुळे 2 षटकांमध्ये समीरने धावा खर्च केल्या. त्या म्हणजेच पहिल्या षटकामध्ये त्याने 7 केल्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या, 16 धावा खर्च केल्या. त्याचमुळे अगोदरच्या गोलंदाजाने जे डॅमेज केलं होतं ते डॅमेज कंट्रोल करण्याचं काम समीरने केलं आणि तिथूनच मग फलंदाजी करणाऱ्या मानिवली संघाच्या पुढे अडचणी वाढल्या. महेश सिनियर, महेश ज्युनियर जोपर्यंत मैदानात होते, त्याचबरोबर सतीश जोपर्यंत मैदानात होता तेव्हा धावा तर येत होत्या, खोऱ्याने येत होत्या. धावपलकाचा वारू स्वच्छंदपणे विहरत असताना आपण पाहिला. परंतु आता या सगळ्या गोष्टी चर्चेपुरतात मर्यादित ठेवाव्या लागतील, कारण उर्वरित चेंडू आहे 4 आणि 4 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे 25. सर मॅच टाय देखील झाली तर मात्र सुपर ओव्हर पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी 4 बॉलवरती 4 सिक्सर येणं गरजेचं आहे. आता मैदानावरती तशी कामगिरी होईल का? कोणाला तरी रिंकू सिंग बनावं लागेल आणि तो रिंकू सिंग कोणी बनेल का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. आता 4 बॉल 25 धाब्यांची आवश्यकता आहे. अशक्य तर क्रिकेटमध्ये काहीच नसतं, सगळ्या गोष्टी शक्य असतात. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट इटसेल्फ. कधी कधी माणसाचं नशीब बदलायला वेळ लागत नाही. प्रसन्न अशा काही अनपेक्षित घटना घडतात जिथे राजाचा रंक होतो, रंकाचा राजा सुद्धा होताना आपण पाहिलेला आहे. त्याचमुळे क्रिकेटमध्येही असं काय घडू शकतं. परंतु पुन्हा एकदा क्रिकेट हा खेळ परिस्थितीचा आहे. क्रिकेट हा खेळ विशेषत्वाने आकड्यांचा आहे. आकडे ज्यांच्या बाजूला
बाजूने जातात त्यांच्या बाजूने क्रिकेट जात असतं. 4 मध्ये 4 चौकार मारायचे आहेत, 4 षटकार खेळायचे आहेत फलंदाजाला आणि तिथून पुढे तो सामना सुपर ओव्हरमध्ये येऊ शकतो, विजय मिळणार नाही. 4 बॉल 25 धाब्यांची गरज असताना हा सुखवर स्ट्रोक पाहायला मिळतोय. मी म्हणेल फिल्डिंग टीमसाठी हा सुखवर स्ट्रोक आहे, कारण सिक्सर आला नाही आहे. आता ज्या विजयाच्या आशा देखील होत्या त्या देखील मावळल्यात आणि टाय देखील असं बघायला मिळत होतं, ते देखील होणार नाही आहे. जर लिगल बॉल टाकले तर मात्र 6 जरी खाल्ले 3 बॉलवरती 3 सिक्सर तरी देखील मॅच फिनिश झाली आहे. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल करण्यात आले, व्हेरिएशनचा वापर मैदानावरती करण्यात येतोय. धावफलक अगदी स्थिर आहे, स्थगित धावसंख्या पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त धावसंख्या फलकावरती आपल्याला 55 पाहायला मिळते. 55 ऑन द बोर्ड. संघ विघ्न अर्धा स्पोर्ट्स मानिवली बॅकफूट वरती असेल, फक्त औपचारिकता शेष आहे. यावरती चेंडू पडल्यानंतर अगदी वळण घेतोय, डॉट बॉलची समाप्ती होती. चांगली गोलंदाजी संदीपच्या वतीने आपण सगळेजण बघत आहोत. हा सामना जर बांदिवली संघाला पराजित व्हायचा असेल तर ते गोलंदाजानेच ठरवावं लागेल. आता फलंदाजाला तितकं काय करता येईल असं वाटत नाही. खांद्याचा अतिरिक्त वापर पूल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग पंच बाळा माने सरांच्या बाजूने चेंडू मागे निघून जातोय. अगदी आमच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने चेंडू निघालेला आहे आणि याचबरोबर हा डाव इथे संपतो, हा सामना इथे संपतो आणि हा सामना जिंकलेला आहे. एकतर्फी विजय मिळवला जय हनुमान बांदिवलीने. दुसरा डाव सुरू झाला होता. पहिल्या डावामध्ये प्रतिकार देताना आपण फलंदाज समीर महेश सिनियर आणि ज्युनियर यांना आपण पाहिलं होतं. ही समरी आपल्याला पाहायला मिळते. सूरजने बनवल्या 30, समीरच्या 25, ओमच्या 20 या पद्धतीने धाबा बनल्या होत्या. पहिल्या डावामध्ये 78-79चं टार्गेट होतं. 23 डावाने हा सामना जिंकलेला आहे. 23 धावांच्या फरकाने, तो म्हणजेच जय हनुमान बांदिवलीने. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपल्याला निवडायचा आहे.